नमस्कार मित्रांनो. तर आज मी आहे वाटेगावमध्ये आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी असणारे अनेक शिल्ड जे बघितल्यानंतर एका बैलाला 3 फेरे पूर्ण करून येऊन हे बक्षीस किंवा हे शिल्ड मिळत असतं, हे पारितोषिक मिळत असतं. आणि तुम्ही बघू शकताय या ठिकाणी असणारे हे शिल्ड बघितले खऱ्या अर्थानं खूप छान वाटते किंवा आनंद होतोय, कारण हे मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं तो बैल आणि त्याच्या पाठीमागे असणारे बैलगाडा मालक, बैलगाडा मालकीण या सगळ्यांचे याच्यामध्ये श्रेय असतं, याच्यामध्ये कष्ट असतं. एक परंपरा असते आणि त्या परंपरेला झुगारून एखादी गोष्ट करायचं म्हटलं की त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येत असतात. एखाद्या मुलीनं शिकू नये ज्यावेळी म्हटलं जातं, त्यावेळी शिकणारी महिला किंवा त्यावेळी शिक्षण घेणारी एखादी मुलगी, ज्या काळामध्ये मुलींना शिक्षण देणं हे अयोग्य मानलं जात होतं, त्यावेळी मुलींना शिकवण्यासाठी, मुलींना शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या सावित्रीबाई फुले आठवतात. एखाद्या राजकारणात ज्यावेळी पुरुषांनाच फक्त त्या राजकारणाशी संबंध फक्त पुरुषांचाच यायचा, त्यावेळी अहिल्याबाई होळकरासारखी एखादी स्त्री येते आणि स्वराज्य निर्माण करते, त्यावेळी त्या स्त्रीचा एक अभिमान वाटतो आणि आपल्या स्त्रीला किंवा महिलेला एक ऊर्जा देऊन जातो. एका महिलेचा हात आहे त्याच्यामध्ये. एक महिला अशी ज्या स्वतः नंदीला घेऊन, स्वतः बैलाला घेऊन त्या बैलगाड्याच्या शर्यतीच्या मैदानात जायच्या, तिथं त्यांच्या एक सुंदर या बैलानं मिळवलेले हे सगळं यश आहे. बैलगाडा क्षेत्र किंवा बैलगाडा शर्यती म्हटलं की ते क्षेत्र पुरुष प्रधान समजलं जातं आणि त्याच्यामध्ये एक स्थान निर्माण करणं किंवा त्यावेळी त्या मैदानामध्ये जाऊन आपला बैल घेऊन जाणं, शर्यती जिंकणं, एवढी सारी बक्षिसं मिळवणं, ही गोष्ट सहज साधे नक्कीच नाही किंवा ही समाजाला रुचण्यासारखी पण ती गोष्ट नव्हती. त्यामुळे याच्या पाठीमागं काय आहे खऱ्या अर्थानं, त्यांना एक पहिली बैलगाडा मालकीण म्हटलं तर वावगं ठरणार नाही, ज्या स्वतः मैदानामध्ये जायच्या, स्वतः बैलाला पकडायच्या आणि स्वतः बैलाला घेऊन त्या मैदानामध्ये उतरवायच्या, अशी आतापर्यंत कोणी झाली नाही, इथून पुढे पण होणार नाही. अशाच मावशींचा आपण प्रवास त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, याच त्या बैलगाडा मालकीण ज्यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून आपल्या नावाचा दबदबा आजही कायम ठेवलेला आहे. तर त्यांच्याकडे आता कोणकोणते बैल आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांची नाव. तर मावशी, हा कोणता बैल तुमचाच आहे? सुंदर. सुंदर. हाच का सुंदर? नाही, लहान छोटा. होय. अजून कोणकोणते आहेत? अजून आहे त्याचं नाव काय बाळा? अर्जुन आहे. आणि त्या बाजूचा त्याचं काय? नंद्या. विकत घेतलेत का तुमच्याच गाईचे? गायचे नाही, विकत घेतलेले. अजून आहेत काय मावशी? अजून तिकडे मोठं चला बघूया. अर्जुन आहे, ते आत्ता नवीन घेतलाय नंद्या. हे आत्ता सुंदर घेतलं. हे मैदानात म्हणजे बक्षीस मारतात का? बक्षीस. दुसरा पण आहे ना, तो पण बघूया. हा मावशी, कोणता बैल आहे ह्याचं नाव? हा पण मैदानामध्ये असतो. हा मावशी, कोणता बैल आहे ह्याचं नाव? हा पण मैदानामध्ये असतो आता? मुंबईलाही पळतो. मावशी, हा आता कुठल्या म्हणजे मैदानात? मुंबईला पळतोय लादीन बरोबर, इथं पळतोय कुठल्या पण बैला बरोबर. मुंबईला शर्ती केलेल्या आहेत. आता पण मैदानामध्ये तुम्ही उतरवता. तर बघू शकता मावशींच्याकडे हे सगळे बैल आहेत. बैल असं पळायला उठ मटर उठ. तर बघू शकताय मावशींचा असणारा हा बटर. तर मित्रांनो, आपण बैलगाडा मालक म्हणून अनेकांचं नाव आज ऐकत असतो, अनेक बैलगाडा मालक आपण पाहत असतो, पण आज आपण भेटणार आहोत अशाच बैलगाडा मालकिणीला, ज्यांच्या सुंदरने आपण जे शिल्ड बघितले, असे असंख्य बक्षीस, असे असंख्य पारितोषिक त्या सुंदरने मिळवून दिली. तो नंदी आज हयात नाही, परंतु तुम्ही बघू शकताय या ठिकाणी असणारे म्हणजे मावशीने जे कमवलं त्यांना ऋण आहे किंवा ज्या क्षेत्रामध्ये पुरुष प्रधान क्षेत्र समजलं जातं बैलगाड्या शर्यत, त्या क्षेत्रामध्ये त्या स्वतः उतरल्या आणि त्यांच्याकडूनच आपण त्यांच्या या प्रवासाबद्दल, त्यांच्या यशाबद्दल, त्यांच्या सुंदर बद्दलच्या अनेक अनुभव, अनेक प्रसंग त्यांच्याकडून आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मावशी, पहिल्यांदा तर नमस्कार. मावशी, पहिल्यांदा तुमचं नाव, गाव? माझं नाव सुशीला आनंदा खवरे, राहणार वाटेगाव. तुम्हाला किती मुलं आहेत? तिघ मुलगा आहे ती आणि एक मुलगी आहे. तर मावशी, मला पहिल्यांदा विचारायचं आहे, बैलगाडा शर्यती किंवा बैलगाडा क्षेत्र म्हटलं की त्या ठिकाणी पुरुष प्रधान म्हणजे पुरुषच असतात.
तर तुमचं या बैलगाडा शर्यती किंवा बैलगाड्याचे जे मैदान असतं त्याच्यावर पहिल्यांदा तुम्ही कधी गेला आणि कसं गेला? आमचा मुलगा आहे ना आता हा तो दुसऱ्याच्या गाडीत चढलेला होता. हा. त्यांनी खाली उतरला. हम्म. खाली उतरला आणि बैलाला म्हणला की ती घेऊन बघायचं असतंय. हम्म. मालक काय म्हणले घेऊन बघायचं असतंय तेव्हा मालक व्हायचं असतं. आमच्या मुलगानं ती 5 शाळा सोडली. हम्म. शाळा सोडली 5वीतनं आणि शाळेतच जात नाही. हा. परत मी म्हटलं का बाबा शाळेत जात नाही तुला कोण देणार तर 10 रुपये देणार का? तुम्हाला माहित नव्हतं? माहित नव्हतं. हा. परत म्हणला मला शाळेतच जायचं म्हणून मी घरी आणलं. हम्म. घरी आणलं. दुसरा मुलगा बारका होता तो शाळा शिकायला लागला. हम्म. शाळा शिकायला लागल्यानंतर ह्याला म्हणलं नेमकं काय तर काय बोलनाच. हा. मग ती अंबरनाथवाल्याची बैल होती वाटेगावात. हा. त्यांच्या संग ह्यो जायला लागला. जायला लागल्यानंतर आम्ही रोजगारी माणसं. हा. माझ्याकडे म्हशी 2-4 होत्या. हम्म. त्या म्हशी बांधून ह्यो राऊंडाला गेला. तुम्हाला माहिती नाही? माहिती ना. हा. राऊंडाला गेला म्हणजे कुठं देवराष्ट्राला गेला. हा. रात्री 11 वाजता आला. 11 वाजता आला तर परत ह्या म्हशी गाबणी आणि बांधून गेला. मग मला ती टेन्शन आलं. टेन्शन आल्यानंतर मुलाला मी मारलं. मारलं म्हणजे इथं जायचं काय काम आहे का? आपलं काय तिची कवत आहे का तिची? बैल घ्यायची तो काय नाही म्हणला. मला त्याच्याशिवाय करमत नाही. करमत नाही म्हणल्यानंतर परत ती मोहन सरपंच नेली. ती गावातली गाडी पडली. त्यांचे वडील राशन मध्ये आले तिथं भेटले. म्हणलं तात्या आमच्या मुलाला सांगा की तुम्ही येऊ नको म्हणशील. आम्ही रोज कामाला जाणार. तर तात्या काय म्हणले बाई ग त्या मुलाला एखादं याड लागलेलं असते. कुणाला धन याड असते, कुणाला बैल व्याड असते, कुणाला बैल व्याड असते. तर बैल घेतल्याशिवाय काय तो थांबणार नाही. म्हणून मी फांड घेतलं 1100 रुपयाला कांद्याच्यात. किती वर्षापूर्वी? 40-45 वर्ष झाली. तर मित्रांनो बघू शकताय 40-45 वर्षांची गोष्ट आहे ज्यावेळी आपल्या मुलाने एक हट्ट केला किंवा आपला मुलगा गेला त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या मुलाला बैलगाडीतून एखाद्या म्हणजे खाली उतरवलं किंवा तो अपमान आणि त्या अपमानातूनच त्यांनी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा फोन घेतला. मग ते कितीला घेतलेला? 1100 रुपयाला घेतलं होतं. बापरे. 1100 रुपयाला कारण याच्यातनं खोंड आणलं. परत मी आपलं ती बांधलं बारकाईचं मोठं करायचं म्हणलं. परत मी माझ्या भावाकडे गेलो. आमच्या गावी गेलो. खवऱ्याच्या वाडीला गेल्यानंतर तिथं देवाला गेलो तर त्याला पण घेऊन गेलो आमच्या मुलाला. परत तिथं आमच्या भाव आहे माऊस भाऊ. त्याला म्हणलं अरे ह्यो काय करायचं ह्यो शाळा सोडल्या काय नाही त्याला मुंबईला घेऊन जा. मुंबईला घेऊन जा म्हणल्यानंतर ठीक आहे म्हटलं. मग मुंबईला घेऊन याला 8-10 दिवसांनी घालू म्हटलं. मी दुसऱ्या संघ घालवलाय. मग मुंबईत 2 वर्षे नोकरी केली त्याने. नोकरी केली मुंगी असतील तिथं. नोकरी केली. नोकरी केल्यानंतर आमच्या भावाची बेकरी होती. बेकरीत तो माल तयार करतो. बिस्किट ही तयार करतो. मग तिथनं 2 वर्षानंतर आमचा थोरला मुलगा दीपक म्हणून त्याला साप चावला. साप चावल्यानंतर त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं तर ह्यो काही येणं झालाय की त्याला वाटलं की भांडणं लागली असतील मग बोलवलं असेल मग येणं. परत आमच्या भावाला फोन केला की म्हणलं असं असं झालं. मग त्यानंतर आला बारकं खांड होत. म्हशी बिशी होत्या सगळं होतं. मग आम्ही पळवायला करवडीला फेर द्यायची ती पोरं काय करायची. उत्तम भाऊ होता हे सगळे होते. करवडीला दुसऱ्याच बैल घेऊन जायची होती ती. आमचं हाटील होतं. हाटील लावायला लागलो. म्हणजे त्यावेळी खोंड घेतल्यानंतर का आधीच होतं तुमचं? नाही खोंड घेतल्यानंतर. पहिलं काहीच नव्हतं. पहिलं तुम्ही काय मसरण कामाला जाणार. मग म्हणजे तुमचं हॉटेल होतं. हाटील घेऊन जायला लागलो. हाटील घेऊन जायला लागल्यानंतर मंगला बनसोडीच्या गावाला पहिल्याच दिवशी दुसऱ्याची बैल घेऊन निघाली ती. मग आमचं पोरग गेलो तर त्यांच्या संग तर त्यांनी म्हणले ती आमचं पोरग म्हणलं की बैल माझं पण खांड घेऊया. तर तिथं भाऊ पटलाच्या बैला संग त्यांचा बैल एक घातला. त्या कुंभाराचा बैल घातला. चांगल्या बैला संग पळतेल्या आणि आमच्या बैला संग बडाव बैल घातला. खोंडा संग बारक खोंडा म्हणून आमचं पोरग म्हणलं फेरा का होईना म्हणून गेलो. सरपंचाच्या गाडीत आम्ही गेलो तिथं. मग गाड्या पळा गेल्या खाली. परत गाड्या आपलं बारक खोंडा म्हणलं तर सुटल्या गाड्या. तासात खोंडानं उडी मारली. तासात उडी मारल्यानंतर परत आमच्या ड्रायव्हरने आबाने काय केलं किती पळते बघायसाठी गाडी पळवली तर गाडी आमची लागली. अरे बापरे. पहिल्यांदाच गाडी लागली. गावचा बैल म्हणल्यानंतर तिथं नंबर टाकला दिला नंबर. परत शिमीला गेलो. शिमीला पण गाडी लागली. अरे वा. शिमीला पण लागल्यानं आता ती सगळी माणसं दारू पेलेल्यानंतर मग आता आमचं पोरग म्हणलं बारकं खोंड आता कसं पळवायचं. तर ते आबा काय म्हणलं तर आमचा ड्रायव्हर आहे ती गाडीवर ड्रायव्हर होता म्हणले पळवूया तू गारवानी बस चालवत आणि तो पळवत नाही जाऊया यांच्या. मग गेल्यानंतर आमचा 3रा नंबर तिथे बसला पहिल्याच दिवशी.
तेव्हापासून गुलाल चालू आहे ते आजपर्यंत गुलाल चालू आजपर्यंत. कसला पण बैल घेऊन दे माझ्यात पळतोस, माझ्या बैलाचा आशीर्वाद. खरंच आहे. हा. आणि मावशी तुम्ही सांगितलं, पण आता बघतोय ना आपण, आता बैलगाड्या शर्यती म्हटलं की सहसा महिला किंवा होय. असं जात नाहीत कोण, होय. शक्यतो म्हणतात कशाला, म्हणजे सगळे हेच असतात. पण तसं असताना पण तुम्हाला हे आता मुलाच्या मुळे असू देत, पण तुम्ही पण, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही पण बैलाला हाक मारली की बैल तुमच्याकडे पळत बैल असं यायचा. आता 45 ड्रायव्हर झाले माझे. हा. उत्तम भाव झालं, तात्या भांडवल झालं, शापूरचा बाळा झाला, आबा झालं नायकड्याचं, अनेक लय लोक झाली गाडी पळवा. पण बैल कसा कडपासून मी सोडला का नाही बैल हा. आवाजावर पळायचा. सुंदर म्हणलं की लय पळणार. मग रेषेल येताना वड्यातनं बैल सोडायचा, ती वळण असेल तसं लयच पळणार. मग सोडला की पळायचा. हा. मग आता कोण खडा मारील, कोण भुजवील, कोण आडवं जाईल म्हणून मी कडेला उभा राहायचो. कडेला अशा खाली गाड्या गेल्या सगळ्यांच्या इथे उभं राहायचं, उभा राहायचो. बाप्पा असं उभा राहते तसं उभा राहायचो. तो तिथनं आवाज दिला की सगळ्याच्या पुढे गाडी, सगळ्याच्या मागं असते तर सगळ्याच्या पुढं. तेव्हापासून जी बैल आवाजावर पळायला लागला, ते 11 वर्षे बैल पळाला. तुम्ही नुसतं आवाजला की आवाज दिला की धामवाडासनं बैल आणला. ते मैदान मारणारच. हो मारणार. धामवाडासनं बैल आणला. धामवाडासनं बैल बापू म्हणायची, त्यांच्या पोरग हे आहे ते पोरग घालवीत आलेलं बैल त्यांची मंडळी. मग तेव्हापासून जी चालू आहे ते आजपर्यंत गुलाल चालू आहे माझ्या बैलासनी. माझी 4-4, 10-10, 12-12 बैल असते. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या दिवशी पहिल्या दिवशी फडात गेलो त्या दिवशी 3रा नंबर केला. परत दुसऱ्यांदा गेलो, परत असं नंबर यायला चालू झाला. परत वाच सवय लागल्यावर ना 7 दिवस एकच नंबर, 7 दिवस एक नंबर. म्हणजे सुरुवातीला ती कोण घेतलेलं ते सुंदर. हो ते तो सुंदर. होय. मग रोजच एक नंबर, किती पण फेरवून देते एकच नंबर. 7 दिवस एक नंबर केला माझ्या बायला. सगळ्यात मोठी मैदान कुठले कुठले मारलेत मोठे? कुशेगाव, कोरेगाव. हिंद केसरीचं मैदान? हो हिंद केसरीचं. कुशेगावात माझी मिरवणूक काढली पहिल्या वर्षी कुशेगावात मिरवणूक काढली. मग तेव्हा किती 11,111 रुपये बक्षीस आणि 7 किती लागलं नुसतं. होय त्यावेळी. आता सारखं बक्षीस नव्हतं. 1000 रुपये इथनं भाडं कुशेगावला जाताना. हिंद केसरीच्या मैदानात पण एवढं बक्षीस? हो, 11,111 रुपये दिलीत मला. होय त्या काळात. आणि हिंद केसरी झालं तर कुशेगावचं मारलंय, कोरेगावचं मारलंय, औंधाचं मारलंय. आणि रोजची इकडली मैदान तर रोजच. मुंबईला बैल सोन्या संगनेला तिथं पळाला, मुंबईत पण पळाला. मग त्याची तुम्ही तयारी काय करून घेतली का? तुम्ही म्हटलं असं पहिल्यांदा मैदानात नेलं आणि त्यांनी म्हणजे पळायला आणि म्हणजे नंबर काढला, तुम्ही काय असं प्रॅक्टिस घ्यायचं, काय सराव असायचा? दुसऱ्याच्या पोरासंग जायचं, पोरग इथे कुणाचं तरी फेर देताना तिथं देणार आणि तिथनं येणार. तेवढ्या प्रॅक्टिस? तेवढ्यावरच होय, तेवढ्यावर 5 फेरवून दे, 4 फेरवून दे, एकच नंबर करायचा. पांढरा कारभारीचे बैल 4 आणि माझा बैल 1. रोज एक फेरा दुखणार. आणि बसल्याला बैल त्यांचा बसायचा बैल तो घालायचा. बसल्याला बैल उचलून बैल पळणार आणि गाडी लावणार. खरंच मावशी जे सांगतायत खरं ह्याच्यावर विश्वास बसणार नाही, कारण त्या काळात सांगतायत हिंद केसरीचं बक्षीस किती होतं. मावशींच्याकडून हे समजतंय. पण मावशी आता हे क्षेत्र होतं किंवा तुम्ही त्याच्यामध्ये गेलात, मुलाच्या असू दे किंवा तुम्ही त्या मैदानामध्ये असायचं, पण तसं असताना तुम्हाला कधी विरोध नाही झाला, कधी संघर्ष करायला लागला नाही? म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये जाणं म्हणजे एखादी गोष्ट परंपरेमध्ये असते की बाबा स्त्री असेल तिने याच वळणाला जायचं, इकडं वाकडे तिकडे जायचं, सरळ तिनं गेलं पाहिजे, बऱ्याच गोष्टी असतात. कोणी सुद्धा नाही मला बोललं, कोणी सुद्धा नाही. आमचं मालक कधीच नाही बोलणार. आमचं मालक तरी बैलासनी वैरण घालणारी करणार. माझी बायको म्हणणार गड्यासारखी होती आणि बैलाचा आवाज येत्या आणि मनुष्यानी बैल कमी पडला नाही पाहिजे म्हणून असं त्यांचं म्हणणं होतं. आणि धंदा होता, सगळं होतं. माणूस सगळं पब्लिक माझ्यासारखं असायचं. सगळं गाड्या झाल्याशिवाय घरीच गेलं नाही. तुमची गाडी बघितल्याशिवाय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 7 दिवस एक नंबर केला. दुसरी गोष्ट परत बैलांना लोखंडी जुमोडलं, रोज लोकांची लाकडी जुमोडलं. म्हटलं सगळ्याच्या पुढे असायचं, तिथंच कंटका पडायचा. भांडणं त्या ह्याच्यासाठी, ज्वासाठी लोकांच्या गाडीसाठी. आम्ही तेव्हा काय एवढी आहे त्याच्यासाठी भांडणं. मग लोखंडी जो केले ती सुद्धा मोडलं. दुसरं केले 10 किलोचं ते रामभाऊ शेनेकर म्हणून आहे, त्यांच्यात आहे माझं लोखंडी. होय ती झालं. तिसरी गोष्ट 7 दिवस एक नंबर पळाला. दुसरी लोखंडी गोष्ट. तिसरी गोष्ट शिराळ्याला 6 बैल मी घालून 6 बक्षीस घेऊन गेलो. 6 बैल घालून 6 बक्षीस, 1 बक्षीस दिले नाही कोणाला. म्हणजे हे रेकॉर्डच म्हणायला लागेल मावशी एक प्रकारचं. आणि हे कोण मोडू पण शकणार नाही. आणि 5.5 एका बैलाच्या जीवावर रान घेतले मी. 5.5 एकर रान घेतले.
कुठल्या पण महाराष्ट्रात बैलवाले मुंबईत विचारायचं हॉटेलवाले म्हणले वाटे का. खरंच मावशींच्याकडे जेवढं ऐकेल तेवढं एक हुरूप येते, प्रेरणा मिळते. कारण आणि ज्या ह्याला गेलो आम्ही या काय ते मसूरला गेलो. हा, मसूरला हॉटेल घेऊन गेलो. जत्रेचं मैदान असते खोंड बिंड तिथे येते मसूर मध्ये. हा. आणि तिथं गेलो आणि गाडी पळायला निघाली. हम्म. गाडी पळायला निघाल्यानंतर एका दुसऱ्या माणसाचं चिठ्ठी नाव घेतलं, हम्म. नंबर टाकून असते, चिठ्ठी घेतली आणि गाडी पळवायला गेली. आमच्या मुलानं गाडी जुपली. गाडी जुपली तर तो माणूस म्हणला की दुसरा माणूस म्हणला कशाला देतेस मधलं नाव, तुझी गाडी चांगली पळ तिथं त्यासनी नाव देऊ नको. आणि त्यांची गाडी राहिली तुझी राहायची नाही, मध्ये तुझी आहेत पळव. मग तिथं आमचं पोरग गाडी जुपून आणलेली, मागण येत नव्हतं का, कधीच नाही मागण येणारच नाही. टायमातच टेम्पोवाला येणार, टायमातच बैल भरणार आणि टायमातच. आता ज्योतिबाकडे फोडा करून बसलं तर ज्योतिबाकडेच फोडा करून बैल बांधणार. दुसऱ्याने सांगितलं तर कुणाच ऐकणारच नाही आमचा मुलगा. ते झालं. परत मसूरला गेलेलो गर्दी म्हणजे हो मन जत्रत आणि गाडी झुपून आणली. आणि त्या माणसानं मला माझी चिठ्ठी दे बाबा, दिली. तोवर पळत दुसरीकडे गेलं पोरग, माझा ग्रामसेवक लोक लोक गेला पळत आणि दुसरी चिठ्ठी आणली. ती कडला असं बाहेर निघली, कडला शेवट निघली. असू दे म्हणला, पण दे आता मागं येत नाही बैल, दे म्हणल्यानंतर चिठ्ठी घेतली, खाली गाडी गेली. वेळ झाला आणि साहेब आले फौजदार, गाड्या म्हणजे तिथं संरक्षण जत्रत होतं. फौजदार आल्या तर साहेब काय म्हणायला लागले, मी वट्यात असं पैसे घेतले, लय पैसे असायचे वट्यात, चिल्लर ही पैसे. वट्या धरला पळत गेलो आणि गाडीकडे साहेब येऊनच दिला मला. तुम्हाला हो. म्हणून आवाज येत होता, सगळ्या बाईलाच माहित आहे आवाज येत होतो. आणि त्या साहेबाला काय माहिती ही बाई हॉटेलवाली आली पळत म्हणाला. साहेब पुढे असा येऊनच दिला. साहेब म्हणले ए बाजूला हो म्हणले. हा तर म्हटलं साहेबाव माझी गाडी पळाय, नाटकं करू नको म्हणले. धंदा सोडून आल्या गाड्या बघायला, काय काम आहे, माग सरक माग. घेऊनच दिला मला अगदी जवळ. आणि गाडी तरी लेट गेल्या, गाड्या तरी आता सुटतिल्या, ह्यो तरी माणसं माग सरकवणार माणूस का काय, माझ्या जाऊनच देण्यात आहे. आणि वाद घालायला लागला साहेब. आता काय करा, मला पेलं ना तर दुसरी माणसं म्हणली ती मावशीचा बैल आहे, मावशी जाऊन दे, कडल आहे, ती काय त्रास देत नाही, तुम्ही लगेच जात्या, गाडी पळाली की लगेच. म्हणलं ना तरी पण म्हणलं साहेब तुमच्या अंगावर ड्रेस आहे म्हणूनच थांबलो, नाहीतर मी गडी बाजूला उचलून ठेवतो, गडी बाजूला उचलून ठेवते, त्यांना ठेवा म्हणलं. माझी गाडी, मी कशाला गाडी बघायची, तुम्हाला खोटं वाटतंय का, बघा म्हणलं गाडी माझ्या. सुटल्या गाड्या, बैलाला आवाज दिला, सुंदर म्हणल्याबरोबर बैलानं गाडी लावली. नुसतं नावानं कसं काय मावशी ना, हे विश्वासच बसत नाही खऱ्या अर्थानं. म्हणजे नुसतं आवाज दिल्यावरती जिंकणारच, म्हणजे नंबरच कसं हे नातं होतं, काय नातं होतं, काय होतं ती देवालाच माहिती. आणि गाडी लागल्यानंतर गप्पाने आपली गाडी लागली, पोरांनी नंबर आवाजावर गाडी लागली, नंबर टाकला, आलं. मी बसलो आपल्या दुकानावर जाऊन परत शिमीला गाडी आली, शिमीला गेलो. शिमीला काय साहेब बोलला नाही, बघितलं मला पण बोलला नाही, दिला आवाज, लागली गाडी. दुसऱ्यांदा पण शिमीला लागली ना. फायनलला गेल्या गाड्या, खाली गाड्या गेल्या की मी दुकान गोळा केलं की पैसे वट्यात घेतले की गेलो. सुटल्या गाड्या, दिला बैलाला आवाज. 200 फूट मी पळत होतो बैलाचं असं कडन आवाज. सगळी जत्रा सुंदर सुंदर करणार, सुंदर 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 केलं. बैलाने लावला की 1 नंबर घेतला, बैलाने 1 नंबर घेतला. आणि बक्षीस पत्र म्हणजे बक्षीस पुकारायला लागल्यानंतर बक्षीस दुसरं कोण घेत नव्हतं, माझी मीच जाऊन घेणार बक्षीस, मीच. आमची मुलं बिलं कोण जात नव्हतं, पैरकरी सुद्धा जाणार नाही, मीच जाणार. गेलो मी आपलं बक्षीस घ्यायला. मग तिने शेवटच्या नंबरापासून घ्यायला लागली. मग फायनल 1 नंबर शेवट राहिला. थांबलो ते साहेब आपलं गप उभा राहिले. मी कशाला काय त्या माणसाला बोलू, गप आपल्याला उभा राहिले, गप. सगळी माणसं मावशी मावशी करायला लागली. 1 नंबर केला आपलं, सगळे मावशी मावशी. गुलाल सगळ्यांनी टाकला, सगळं झालं. हातात हात देते, ते सगळं झालं. साहेबांनी काय केलं, बक्षीस देताना साहेब म्हणले थांबा, मी बक्षीस देणार आहे. अरे बापरे. मग ती ढाल जे तुम्हाला आठवत होते त्यांनी परत टोपी काढून ठेवली, टोपी काढून ठेवली, ढाल, फेटा आणि बक्षीस. नमस्कार म्हणले मावशी. आणि म्हणले मावशी तुम्हाला पण तेवढाच राग आहे आणि बैलाला पण तेवढाच राग. खरंच हेच वेगळेपण आहे मावशी, तुमचं एक वेगळं नातं असू देत किंवा मित्रांनो असं ह्याच्यावर खरंच एखादा आवाज दिल्यानंतर बैलानं मैदान मारणं किंवा ते जिंकणं ही गोष्ट विश्वास न बसण्यासारखी. पण मावशी स्वतः सांगतात, म्हणजे किती त्यावेळी बघताना कसं वाटत असेल सगळ्यांना. खरंच आहे. पण मावशी दुसरी एक गोष्ट आहे, तुमच्या फॅमिलीचं तुम्ही म्हणताय की तुमच्या
तुमच्या घरातल्यांचा तुम्हाला विरोध नव्हता याच्यामध्ये किंवा तुम्हाला नाही काय आलं की घरातले नाही, तुमचे मिस्टर नाही. असेल ते तुम्हाला परवानगी द्यायचे तुम्ही तिथं जायचं माझी मुलं माझ्या संग असायची, तिघं मुलगा माझ्या संग असायचं. त्यामुळे थोरला मुलगा असायचा, मधला मुलगा असायचा, झालं तर बारका मुलगा असायचा. आमचे मालकच घरी असणार. 4 म्हशी, 6 बैल, 10 जनावर असणार सगळ्यांचं. आमची. आता भैया ड्रायव्हर आहे. भैया ड्रायव्हर आहे, तो माझा नातू आहे, लिकीचा मुलगा. होय. लिकीचा मुलगा आहे. भैया ड्रायव्हर पण ते ना वाटेगावकर, किंवा माझ्या लिकीचा मुलगा. होय. लिकीचा. आणि मावशी तुम्ही सांगताय पण ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली, आता हे क्षेत्र कसं म्हटलंय तर सुरुवात केल्यावर गावकऱ्यांच्या निगेटिव्ह प्रतिक्रिया यायच्या की काही तर करते काय असं कशाला त्याच्यामध्ये निघाले असं काही वाटत नाही नाही, कुणी सुद्धा बोलू शकलं नाही. तुम्ही सांगतो सगळं वाटेगाव किंवा कुठलंही जत्रा असू दे, सगळी इकडे आम्ही कुणाचा चहाच पेलो नाही, बोलायचा प्रश्नच येत नाही. शर्तीत भाग कोणीही घेऊ शकतं, राईट. कोणी घेऊ शकतं, कुणाचं बोलायचं काम आहे, बरोबर का? हार जीत नशिबाची आहे. तुम्हाला सांगतो ही जी गाडी, हा गोटकिंडीची गाडी, तात्या मुंशी नाही त्यांचा बैल आमचा बैल होता, आणि त्यांच्या गावा आम्ही गेलो गोटकिंडीला. गोटकिंडीला गेल्यानंतर पाऊस लई मोठा आला शिमीला, तरी त्याच्यातनं गाडी लावली. मग माझी लेक दिल्या भैया ड्रायव्हरची आई गोटकिंडीची. मग तिथे दिल्यानंतर बाजूला थांबा दादा, बर का. तिथं लेख दिल्या म्हटल्यानंतर म्हणलं तुमचं रास्त मैदान होणार आहे का काय गाफीलपणा होणार आहे सांग. तर म्हणले रास्त मैदान. म्हणून आम्ही पाऊस आलेला रात्रीच राहिलो पाहुण्यांच्यात, आणि तिथनं सकाळी गेलो आणि गाड्या सुटल्या. गाड्या खाली गेलो सुटल्या, तर त्यांनी काय केलं, पुढं गाडी नेली आणि पुढनं सोडली, आणि आमचा बैल तसाच आणि तुमचा बैल पाठीमाग तसाच म्हटल्यानंतर धरल्याला परत म्हटलं काय करायचं. मग आमचा जावई म्हणला तात्या असं करणार होता तर पाहुणीला कशाला थांबवायची, घालवायची नाही. थांबवायची कशाला, थांबवायची घालवायची नाही का. नाही म्हणले, असं शर्ट धरायला लागली त्यांचं. तात्यासनी सांगितलं शर्ट सोडा, दुसऱ्या माणसानं धरले. आपण सावकर कोण आणि भिकारी कोण, आपण दुसऱ्या गावाला गेले आलो. तुमच्या गावात पण नाही, माझ्या गावात नाही. तुमची तीच बैल घालायची, माझी तीच घालायची. मग आम्ही जकीनवाडीला गेलो. जकीनवाडीला गेल्यानंतर मग त्या कडेला त्यांची गाडी, ह्या कडेला माझी गाडी, त्याच दुसऱ्या मैदानात. हो जकीनवाडीला. सुटल्या गाड्या लागली गाडी तिथं पण लागली. हो, 3 मैदान घेतले, 3 मैदान लागली. परत तात्या म्हणजे कशाचं भांडण बैलाच. मग माझ्याच बैला त्यांच्या घरात टीव्ही, परत 3 पायरा. होय परत. म्हणजे खऱ्या अर्थानं मावशीनं मानलं पाहिजे की ज्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं महिलांचं जाणं म्हणजे एक वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. आपण म्हणतो की एखादा पुरुष माणूस असेल किंवा एखादा माणूस घराच्या बाहेर पडतो, उंबरठ्याच्या बाहेर पडतो, त्यावेळी त्याला आपल्या कुटुंबाची काळजी असते की ती व्यक्ती आपल्या कुटुंबाची काळजी असते खऱ्या अर्थानं. पण मावशी म्हणतायस तसं ज्यावेळी एक स्त्री बाहेर पडत असते त्यावेळी तिला अनेक लोकांच्या नजरा फेस कराव्या लागतात. असं असताना पण मावशींनी खूप धाडसानं जिद्दीनं एक क्षेत्र ज्या क्षेत्रामध्ये महिलांचं जाणं म्हणजे योग्य मानलं जात नव्हतं त्यांनी त्यांच्या नावाचा एक ठसा उमटवलाय. हे सांगत असताना मावशी मला अजून एक सांगा की तुम्ही जे आता आपण बक्षिस बघितले आतमध्ये ते सगळी सुंदर या बैलांना मारलेत का या बैलांनी पण? चण्याची आता नवीन आहे ती नाही, ती चण्यानं दुसऱ्या बैलांनी मारलेली आहे. ती पहिली जी जुनी आहे ती पांडा कारभारी त्यात सोन्यात शिल्ड आहे माझी. होय मुंबईच्या नटान दिले, मल्हारपेठेवर सोन्यात शिल्ड आहे माझी. मला तेव्हापासून मग तुम्ही हे विकत उत्तम भाऊ ड्रायव्हर, आबा ड्रायव्हर झालं तर तात्या भांडवले, शापूरचा बाळू, अजून कोण बस म्हणलं गाडी लागली ना असं ना बैलच पळायचा. लय मार्का सुंदरच्या बाबतीतच होतं का म्हणजे तुम्ही आवाज दिल्यानंतर सुंदर बैल जसा यायचा? पण मी सगळ्या बैलासनी आवाज देतो, माग सारखी तू लोकांनी कोण दगड मारेल काय होईल, बरं वाटत नाही माणसासनी गाडीत. म्हणजे आमची बैल पळते ती ही बरं वाटत नाही. माझी बारकी बारकी पोरं होती म्हणून मी त्या राऊंडात म्हणजे माझं मी धाडस करून मी पुढे जातो. आता माझी दुसरी नात आहे ती बैल धरती जाऊन. बघा हेच बदल असतो. आपण जे म्हणतो ना मावशीने जे केलं त्या खऱ्या अर्थाने त्यांनी स्वतःचं आयुष्य नाही बदललं तर आपण काय म्हणतो एक आदर्श निर्माण केला की कोणीही त्याच्यामध्ये जाऊ शकतं. मावशी म्हणाल्याप्रमाणे ते क्षेत्र मर्यादित नसतं की त्याच्यामध्ये पुरुषांनी जावं महिलांनी नको जायला नको. तर मावशीने दाखवून दिले त्या स्वतः त्याच्यामध्ये असल्यामुळे त्या सांगतात की माझी नाच सुद्धा गाडीत बसून जाते किंवा बैल धरते सगळं. हे कशामुळे होऊ शकतं? हेच खऱ्या अर्थानं बदल आहे किंवा धाडस तुम्ही केलं त्याच्यामुळे ती जाऊ शकते. जर तुम्ही नसतं केलं तर साहजिकच झालं नसतं. खरंच मावशी तुम्हाला खऱ्या अर्थानं सलाम आहे. मावशी आम्हाला हे पण सांगा की सुंदर कोणकोणत्या मोठ्या बैलांच्या बरोबर पळालेल्या?
सोन्या संघ पळाला, लय जणाच्या बैला संघ रोज नंबर वाटणीला आला नाही बैल, वाटणीला ना आज माझा घातला की उद्या तुमचा, असं नंबर असायचं. आता मावशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचा सुंदर नंदी हा खूप पळत होता, कायम नंबरातच असायचा किंवा फायनल मध्ये तो यायचाच हे तुमच्या आवाजावर. तर हे असताना तुम्हाला सुंदर बैलाबरोबर पळण्यासाठी काय पैर वगैरे यायचं? पैर रोज नंबर लागायचा, आज माझा घातला की उद्या तुझा, तरी नंबरात बैल आला नाही. आणि तुम्हाला सांग दुसऱ्याचा नंबर आला नाही माणसाने घालायला. आणि माणसं काय म्हणायची ती, मी भाडं भरतोय, आम्ही भाडं भरून दिलं नाही, मी सगळ्याचं भाडं भरलेलं. तुम्ही आता ती वायदी प्रकार आहे तसं नाही 1 रुपया नाही घेतलेला मी, 6-6 महिने पायरा नाही फोडलेला, पायरा नाही फोडलेला अजिबात नाही. कोणाचं 10 रुपये मी चहा पिलेलं नाही अजून कुठल्या माणसाचं. बघू शकताय ती परिस्थिती बघता आणि तुमचं खरंच अर्थानं मांडलं पाहिजे. आता माणसं वायदी घेते 10-10 हजार 5-5 हजार, हजारात नाही लाखो मध्ये असतात वायदी, पण तुम्ही खरं 1 रुपया मी घेतला नाही, कोणी पण सांगावं, 1 रुपया घेतला नाही. तुम्ही देताना काय कशा आहे ना द्यायचं असं? आता बैल पळावा तिची पण इच्छा आहे, आपली पण इच्छा आहे, बरोबर का. आपली लहान मुलं आहे ती माणसानं बघितलंय, पैशानंच नुसतं बघितलेलं नाही, बरोबर. म्हणून शेणी बैल देत होतो. आणि आपला बैल पळतो एवढ्या भागात, सगळ्या मुंबई पर्यंत माझं नाव आहे. तर मावशी सांगते त्यांनी 1 रुपया 5.5 एकर रान केले, आणि तेव्हा 4,000 5,000 7,000 बक्षीस लई फायनलच. मावशी आता तुम्ही सुंदर बैलाला तुम्ही म्हणायचं की तसंच द्यायचं, तुम्ही काय पैसे वगैरे घ्यायचं नाही, पण आता तुमचे बैल आहेत आणि तुम्हाला मोठ्या बैलावर पळवायचं असेल तर आता तुम्हाला कसं घेतात का पैसे द्यायला? आता पैसे मागते ती, पण मागू का शकत नाही ती, माझं त्यांच्यावर उपकार आहे ती. आणि उपकार असून शनी माझा ड्रायव्हर आहे घरचा, त्याच्यामुळे त्यासनी द्यावंच लागते कसला जरी बैल बांध. तर आपल्याकडे बैल तसा पाहिजे, आपले मोठे बैल नाही ती बारकी आहे ती. माझा चनेकलाय तो बैल पळते, आता ह्यो बैल पळते, मोठा बैल दिलाच पाहिजे, पळाल्यानंच देणार ती माणसं. बरोबर आहे, पण जे पैसे घेतात तसं नाही माझ्याकडे पैसे तुम्ही कधीच घेतलं नव्हतं? कधीच नाही मी पैसे घेतले. तर मावशी आताच तुम्ही बैलगाडा शर्यत आज पण मैदानात जाता का? जातो की. मग आताचं बैलगाडा शर्यतीचं क्षेत्र किंवा बैलगाडा शर्यती आणि ज्यावेळी तुमचा सुंदर नंदी पळायचा त्यावेळेच, आणि जर त्यावेळी आता जर सुंदर बैल असता आणि मैदानात तशीच मारली असती तर काय फरक झाला असता? आता तुम्हाला मिळाले सगळं, पण अजून काय वाटतं? आता जर पळाला असता ना बैल, आत्ताच बक्षीस असतं आत्ताही असतं, माणसं रडली असती, ती रडली असती, पाया पडली असती पायऱ्याला. आणि बक्षीस का नाही कोट्यात बक्षीस गोळा केलं असतं, 1 रुपया किंवा कागद टाकलेला नाही बैलाचा, एवढं बैलात कोट्यात. असलं कसलं पैसे बक्षीस मी पायऱ्या करायला बक्षीस असं माझ्या धंद्यावले दिले, बक्षिसाचा कागद टाकलेला म्हणून 5.5 एकर रान झालं. होय, 5.5 एकर रान झालं खरंच आता ते तुम्ही. आणि आता सुंदर बैल एवढा त्या काळात पळत होता, मग कोणी असं कुठल्या शेटनं तो मागितलेला का तुमच्याकडून बैल? अंधा पैलवानानं घेतला तर म्हणजे तानाजी पाटील आहे ना जयंतीच, तिने मला बहीण मानल्या, तिनेच बैल घेऊन दिलेला होता. तर तिने बैल विकत मागितल्यानंतर अंधा पैलवानाला घेऊन दिला होता, 1,05,000 बारकं खोंड असताना. तर ती द्यायचं ठरलं, परत त्यांच्या ह्याच्या गोलानं उतरलं ना, मी द्यायच नाही. मग आप्पानी विसार दिलेली मी 500 रुपये मागे दिली. म्हणलं आम्हाला बाबा आमची बारकी पोर आहे, ती भूक लागली, त्याला जेवण वाढा, नको त्याला जेवण वाढू, पैसे न्यात द्यायचं. म्हणलं तुमची इसारा घेतल्या न्याच असला तर तुम्ही बैल न्या बिन पैशाचा, पण मी पैसे काय घेणार नाही परत. मग तिने इसारत परत नेली, माझा बैल ठेवला. त्याच्यानंतर ती पहिल्यांदाच मागितलेलं. आणि अंबरनाथवाल्याचा दुधनवाडीचा बापूच्या बैला समितीत आम्ही 1 नंबर केला कापला. तेव्हा शेट आले, म्हणले ही बॅग घ्या आणि बैल द्या. म्हणलं शेट म्हणजे पैसे ठिकाण राहतील, वस्तू मला मिळणार नाही परत, माझी वस्तू काय द्यायची, कारण हे पैशापुरतं मर्यादित क्षेत्र नसतं, एक जीव लागलेला असतो. तुम्ही मावशी मगाशी बटर बेल दाखवला, तो मुंबईलाच पळतो का आपल्या भागात पण पळते? मुंबईत पण पळते, इथं पण नंबर काढतोय? कुठला आताचं मैदान? करवडीलाच गेलो तो पहिल्यांदा घेऊन, शरद झाली तिथं. आला का नंबर? आला की. शेट ही कुणाबरोबर होता? जिंतीचा बैल सर्किट होता, शिरसीचा बैल सर्किट म्हणून होतं बैलाचं, त्याच्यासोबत. आणि नंबर पण मिळाला, शेरच झाली, पैसे शेर. आता जे तुमच्या मैदानामध्ये जे बैल आहेत आता तुमच्याकडं, तुम्हाला काय वाटतं की आता तुम्ही मैदानामध्ये जाता शर्यती बघता, कुठल्या मोठ्या बैलावर पळवायची इच्छा आहे तुम्हाला? असं तुम्हाला सांगतो बर का, सगळ्याची बैल सारखी आहेत बर का. ज्या दिवशी राहील त्या दिवशी मोठा वाटतो माणसाला, ज्या दिवशी शर्यतीत 1 नंबर करेल त्या दिवशी मोठा वाटतो, आणि खाली राहिलं की तो बारका वाटतो. मला तसं कायच नाही वाटत.
तुम्हाला सांगते ही बैल आपली बारकी आहे बारकी आहे म्हणजे माझं काही मोठी नाही ती. मी बारकी कोंड घेऊन विकतो पळवतो. मला समाधान वाटत तर पळवतो. विकायचं झालं तर मी लोकांनी पैसे घेत नाही आणि माझ्या मनाने मी देतो. अरे बापरे. असं आहे. आणि कुठं चांगल्या ठिकाणी जावं चांगलं जनावराचा हे व्हावं म्हणून मी देतो. आणि कुणी सांगितलं तर मी ऐकत नाही. दे म्हटलं तर देत नाही नको म्हटलं तर मी तेव्हा तुम्हाला वाटेल त्याच वेळी ती पण मावशी सांगतात की पैशात त्या मोजत नाहीत कुठल्याही गोष्टीला. त्यांनी पहिल्यापासून सांगितलं की पहिरा करताना सुंदर बैल पळत असताना पण पहिरा करताना त्यांनी एकही रुपया घेतला नव्हता. नाही घेत. ही गोष्ट आताच्या ह्याच्या परिस्थिती बघता खूपच कौतुक करण्यासारखे खरे अर्थानं. मावशी तुम्हाला मानण्यासारखे. मावशी आता तुम्ही मैदानामध्ये पण जाता तुम्ही हो. म्हणताय आजही. तर बकासूर असू देत किंवा अशी मोठमोठी नावलेली बैल आता नाव करते त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटत नाही असं म्हणजे समाधान वाटतं. तुम्ही पैरा करा लगेच पैसे घेऊन पैरा करू नका किंवा फोडू नका असा. आणि पैसे घेऊन पैरा करताय त्या बैलाच हाल होतोय. आज तुम्ही सांगा बारक्या खोंडा संग बैल हातात धरून आणायचं बरोबर. त्याला पूर्णपणे पळायचं. आणि उद्याने बक्षीस तुम्ही काय बक्षीस निम्म तुम्ही काय 4 लाख 2 लाख घेतायसा आणि ते बैलाचं पुरवठ होतं. बैलाचा पैसा घेऊन बैलाचा पैरा करायचा नाही. 4 दिवसानं पैरा करा. लागली गाडी 1 नंबर तर तुमची समाधान. बैलाच वाटू करू नका. बैलाला खराब करू नका. ही माझं मत. बैलाप्रती असणारे प्रेम खऱ्या अर्थानं मावशींच्या बोलण्यातून जाणवते आपल्याला. बैल पळाला की तिथं बसून देत नाहीत. माझ्या संग कर पैरा माझ्या संग कर. पैसे देऊन मी पैरा कधीच करत नाही बर का. 10 दिवसात तर 1 दिवस उगावतो माणसाचं. खरंच मावशी सांगते त्याप्रमाणे ज्यावेळी बैल मैदानामध्ये पळतो तेव्हाच नाव होतं खऱ्या अर्थानं. तर मावशी तुम्ही सांगितलं की तुम्ही ज्यावेळी पहिलं खोंड खरेदी केलं ते म्हणजे तुमच्या मुलाच्या हट्टापायी केलं. पण आजही आपण बघतो की अनेक आत्ताच्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये हे सगळं बघता अनेक अशी लहान लहान मुलं आहेत ते आपल्या आई वडिलांपेक्षा हट्ट करतात आणि त्याच्याकडे वळतात. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आता कसं असतंय मुलं ही शाळेतली आता येते राऊंडात कसं राहतं या त्याकडे कसं बघता तुम्ही? कसं बघण्याचं नाही. कुठली मुलं शाळा शिकणार नाहीत. आणि समजा ही क्षेत्र कसं आहे आता बक्षीस किती आहे बघतायस आणि प्रवेश फी किती आहे बघतायस. सगळ्यांनीच बैल लागतोय असं ना. बरोबर. आणि सगळ्याचेच कवच त्या बाजूनं नाही. लोक 10 दुसरी मागणी येते ती 1 बैल माग बरोबर. काय बैल लोक बैलवाले किंमत देते ती काय किंमत देत नाहीत मागण्या येणार. आणि कसं आहे त्याच्यात पडल्यानंतर त्याच यानं वायवटत जाते बरोबर का. आता त्या माणसाला उद्या घरात बस म्हटलं तर बसणार ना. आई वडिलाच ऐकणार नाही. शेतीकडे लक्ष देणार नाही कशाकडे लक्ष देणार. म्हणजे तीच डोक्यात बसलं ते. त्या मुलाने काय केलं म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याकडे? त्या मुलानं काय केलं असं नाही. सगळी कष्ट करते ते असं नाही असं मला म्हणायचं. आता त्या आई वडिलांनी काय केलं पाहिजे. जसा तुमचा सुंदर बैल पळाला तसं प्रत्येक बैल पळेल असं नाही. त्याच्यामुळं हा मग सांगा आता किती बकासूर पळते म्हणून सगळी पळते का नाही. मग आता पैसे किती 10-10 लाख 20-20 लाखाचा आता बैल एक मिळतो. आणि त्याच्यानं पाठीमाग किती खर्च आला आणि ते पण गॅरंटी नाही की ते नंबर मिळवणार. सांगावं असं मला म्हणायचं. आणि आता सुंदर बैल तुमचा मैदानात असायचा त्याच्यावर आता तुम्ही म्हणता लाईव्ह पहिल्यांदा लाईव्ह होतं म्हणजे पहिल्यांदा लाईव्ह नव्हतं आणि आता लाईव्ह सगळं होते सगळं निकाल व्यवस्थित लागते. तर तसं त्या काळामध्ये ज्यावेळी तुमचा सुंदर बैल पळायचा त्यावेळी त्याच्यावर कधी अन्याय झालेला का? अन्याय माणसं सारखी एखादी म्हणायची पण पब्लिक असा बैल फरक टाकून येते ना काय प्रश्नच नसा. अन्याय झाला तरी पण माणूस दुसऱ्या दिवशी घेतलं नाही मैदान तर फरक टाकूनच काय त्याचा हीच वेगळ्या. म्हणजे एकदा जर हे झालं तर पुन्हा ते मैदान मारणार. आता भांडणं लागली काय लागली त्यावेळेला तरी दुसऱ्या दिवशी त्या चिमी पळवणार. पंच असते ती दिवशी दुसऱ्या दिवशी चिमी पळवणार. त्याच्यात काय सुट्टाच येणार. रात्रीचं जरी काय गोंधळ झाला तर सकाळी कळणार. बरोबर असं आहे. तर मावशी पहिल्या काळात तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्या काळातला बैलगाड्याचा नाद आणि आताचा नाद त्याच्यामध्ये खूप फरक पडलाय. अनेक कुटुंबाच्या कुटुंब ह्या नादामध्ये उद्ध्वस्त पण झालेत. मग आताच हे सगळं बघताना तुम्ही त्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? आता माणसानं तुम्हाला मी सांगितलं मुलांचं पण सांगितलं बैल घेताना आता सांगा कैक लोकांनी कोणी 4 लाखाचा घेतलाय कोणी 5 लाखाचा घेतलाय कोणी 50 लाखाचा घेतलाय. पळल ही कुणी सांगू शकणार नाही का सांगू शकणार आहे. उद्याचं काय होणार आहे कुणी सांगू शकणार नाही. मग आता सांगा ह्या लोकांनी कुणी नको म्हणायचं. नको म्हणण्याचा अर्थ आहे का आम्ही काहीतरी सांगितलं तर पटत नाही माणसं आम्ही सांगत नाही कोणाला. बैल ह्यो घेऊ नको ह्यो शब्द नाही किंवा इक ह्यो शब्द माझ्या तोंडनं येणार नाही. बरोबर का
आता म्हणणार ही लय शानी झाली का म्हणून आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आत्ताची मुलं कुणाला मानत नाहीत. तुमचा मावशी मगापासून आम्ही ऐकत असताना तुमची जे बोलण्याची पद्धत पण आहे एक वेगळंच असं म्हणजे धाडशी पण आहे, तुमचं बोलणं पण रोखठोक आहे. ही स्वभाव तुमचा लहानपणापासूनच आहे का? लहानपणापासूनच मला म्हणजे कुणाचं वावगं बी कपत नाही, कुणाचं घ्यायचं बी नाही, कुणाला द्यायचं बी. पहिल्यापासूनच स्वभाव आहे. आपलं खरं असलं तर खरं होईल, खोटं असलं तर खोटं. सुंदर तुमच्या आयुष्यात आला आणि काय बदल झाला तुमच्या आयुष्यामध्ये? आमच्याबद्दल म्हणजे आता आम्ही कुठं कामाला गेलो काय, सगळं निवांत खातोय पितोय त्याच्या जेव्हा अजून सुंदर किती वर्ष पळत होता? 11 वर्ष पळाला बाई. आणि दाम पुन्हा वाढत तुमच्या गोठ्यातच गोट्यातच ठेवलं. मेल. तर मावशींच्या हातावर हात ठेवून एक त्यांची नात आहे बघा, ती सुद्धा बैल पकडते, धरते, सोडते आणि ते करताना तिला भीती वाटते की नाही तेच तिला विचारूया दिदी. तिथे तुझं नाव सांग पहिल्यांदा. माझं नाव आरती सुदाम खवरे, शाळेला 9वी. तर बाळा तू आता बैल पकडतेस सोडायला, हे तुला भीती नाही का वाटत का? भीती नाही वाटत का? आधीपासूनच आपल्या हाताखाली गेली त्यामुळे आपल्याला काय भीती वाटत. तर बघू शकताय तुम्ही, तर एवढं धाडस आजकाल मुली प्रत्येकाला म्हणजे मावशींच्या मुळे खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो मावशींचं जे धाडस आहे ते तिच्यात उतरले असं म्हणायला काही हरकत नाही. तर दीदी तू शर्यती जाते का बघायला? जातोय बघायला जातो, दुकान असते आमची, बैल बिल असते ती. कसं वाटतं शर्यती बघताना? हे आनंद वाटतो, बैल खाली बिली न्यायचा. तूच नाही का? हो, म्हणजे सोडताना पण आणि हा सोडताना पण असते आणि वर आल्यावर पण असते. खरंच मानलं पाहिजे दीदीला. आणि मैदान ज्यावेळी जिंकतो किंवा तुझा बैल तुमचा जिंकून येतो त्यावेळी काय वाटतं तुला? काय आता सगळ्यांची जिंकती ती आपली पण जिंकल्यावर खूप आनंद होतो. खरंच आहे. आताची बैल आहे त्यातला कुठला आवडता बैल आहे तुझा? काना. त्यातलं कुठलं? नाही तो आता तो मुंबईला गेलाय. ह्याच्या मैदानासाठी. हा, पुण्यात. आणि आता जे मैदानामध्ये जातेस तू अनेक बैल असं जिंकतेत वगैरे, त्यातला जे पळणारी बैल आहेत आताची त्यातलं तुझा आवडता बैल कुठला आहे? माझा आवडता समीर भैयाचा माणिक आणि हरण्या, वाटेगावचा बादल आणि पैलवान. होय, खूप छान माहिती दिली दीदीनं. आता मथुर आणि बकासूर ही बैल मैदान गाजवते, त्यातला तुला कुठला आवडतो? मला मथुर पण आवडतो आणि बकासूर पण आवडतो. तर खूप छान माहिती दिली दीदीनं. तर तुला शाळेमध्ये पण तू असंच यश मिळवावंस आणि असंच धाडस करावं जसं याच्यामध्ये पण करतेस. आणि तुमच्या दावणीला जी बैल आहे त्यांना पण असंच भरभरून यश मिळू दे. जसं सुंदर या बैलानं तुम्ही मावशीने सांगितल्याप्रमाणे सुंदर बैलानं जसं यश मिळवून दिलं, तुम्हाला एक नाव मिळवून दिलं, एक दबदबा निर्माण केलेला मावशींचा त्या क्षेत्रात अजूनही तसंच आहे. तसंच तुमच्या दावणीत असणारे बैल तसंच यश मिळवतील आणि तसंच नाव करतील यात शंका नाही. तर मावशी आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. तुम्ही जे हे यश मिळवलं, तुम्ही कधी असा विचार करता का जर तुम्ही मैदानात गेला नसता, असं धाडस केलं नसतं तर काय झालं असतं? असं म्हणजे मैदानात गेलाच नसतं मैदानाकडे गेलो नसतो तर कुठलं प्रगती होती आपल्याला? प्रगतीच झाली नसती आणि आपण धाडशी पण बनलो नसतो. आपण घरातच बसलो असतो शेतीच काम करत. बरोबर आहे. म्हणजे तो निर्णय घेणं म्हणजे खऱ्या अर्थानं मावशीने जो निर्णय घेतला आणि त्याला सिद्ध करून दाखवलं की त्यावेळेस कदाचित काही लोकांच्या असं पण मनात आलं असेल एक महिला असून त्या क्षेत्रात उतरते, निगेटिव्ह जरी तुमच्या समोर बोलत असले काही तर कुजबूज झालीच असेल, पण तुम्ही सिद्ध करून दाखवलं की एक महिला असून त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव करू शकते आणि धाडशीपणे ते नाव आणि ते कर्तृत्व आणि तुमच्या सुंदर बैलाने ते तुम्हाला नाव मिळवून पण दिले. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही शिकलो मावशींच्याकडून, मावशींनी पहिल्या काळात शर्यती व्हायचं त्याबद्दल सांगितलं, त्यांच्या सुंदर या बैलाने कमवलेलं यशाबद्दल सांगितलं, त्यांच्या नातीबद्दल पण सांगितलं, त्यांच्या या धाडशीपणामुळे त्यांची नात सुद्धा आज बैल सोडताना ज्यावेळी शर्यत सुटते त्यावेळी पण बैलाला पकडते, मैदानात असते. म्हणजे हे गोष्ट म्हणजे मावशीने फक्त एक महिला म्हणून त्यांचं नाव त्या क्षेत्रात केलं नाही, तर त्यांनी एक प्रकारे आदर्श निर्माण केला की महिला पण त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकते आणि धाडस करू शकते आणि तिथं जाऊन आपलं नाव एक उंचावू शकते. आणि खऱ्या अर्थानं मावशींचं हे सगळं जाणून घेतलं, त्यांचं बैलगाडा क्षेत्र बघितलं, त्यांनी अनेक काय म्हणतो आपण अनुभव सांगितले त्या क्षेत्राविषयीचं, त्यांचं आत्ताचं ते या बैलगाडा क्षेत्राकडे कसं बघतात त्याबद्दल पण त्यांनी सांगितलं, त्यांचा संघर्ष सांगितला. एक महिला असून साहजिकच खूप संघर्ष आला असेल सुरुवातीपासूनच, पण त्या संघर्षातून त्याने एक नवीन वाट खऱ्या अर्थानं दाखवली नवीन पिढीला. आणि मावशी तुम्ही सगळी माहिती दिली त्याबद्दल मी आमच्या चॅनलच्या वतीने मनापासून तुमचं अभिनंदन करते आणि खरंच खूप छान वाटलं. तुमच्याकडून एक नवीन ऊर्जा मिळाली, एक प्रेरणा मिळाली, तुमचं एक धाडस बघायला मिळालं. जे बोलण्यातून नाही तुम्ही खऱ्या अर्थानं कर्तृत्वातून ते सगळं सिद्ध करून दाखवलं स्वतःला. खरंच खूप शिकण्यासारखं या व्हिडिओच्या माध्यमातून आजचे जे बैलगाडा क्षेत्रामधले जे सगळे आहेत त्यांनी या मावशींची मुलाखत खूपच प्रेरणादायी नक्कीच ठरणार आहे.
तर व्हिडिओच्या शेवटी आम्ही ही मुलाखत दिली, तर व्हिडिओच्या शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की आज आपण बघितलं एक जिद्दीची कहाणी, एक प्रेरणेची कहाणी, जी सगळ्यांनाच खऱ्या अर्थानं एक नवीन काय म्हणू शकतो आपण, एक नवीन दिशा देऊन जाईल. असंच ह्या व्हिडिओ झाल्यानंतर किंवा हे बोलत असताना, मावशींची गप्पा मारत असताना जाणवलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला आमचा चॅनेलवरील व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनेलला नक्की लाईक करा, सपोर्ट करा आणि इथून पुढे पण आम्ही नवीन काहीतरी प्रेरणा दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेल. थँक्यू.